नमस्कार. तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपण भरपूर सारण भरून सुद्धा न फुटता तयार होणारा कोबी पराठा कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत. तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी एक कोबीचा कण घेतला आहे. आता आपण किसणीच्या मदतीने ही कोबी किसून घेणार आहोत. कोबीचा पराठा फुटण्याचे मेन कारण म्हणजे कोबीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते. त्यामुळे कोबीचा पराठा लाटताना कोबीतील पाण्यामुळे तुमचा पराठा फुटतो. आता आपण हाताच्या मदतीने सर्व कोबीतील पाणी काढून घेणार आहोत. अशा प्रकारे पाणी काढून घेतल्यामुळे तुमचा कोबी पराठा लाटताना फुटणार नाही. आता अशाच प्रकारे आपण संपूर्ण कोबीतील पाणी काढून घेऊ. आता आपल्या संपूर्ण कोबीतील पाणी काढून झाले आहे. आता आपण या कोबीमध्ये मसाले टाकून घेऊ. 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टीस्पून धने पावडर, 1 टीस्पून जिरे, 1 टीस्पून आमचूर पावडर, चवीपुरते मीठ, 1 टीस्पून ओवा. ओवा आपण हातावर क्रश करून टाकून घेणार आहोत. ओवा टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 टेबलस्पून कस्तुरी मेथी टाकून घेणार आहोत. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. आता आपले कोबीच्या पराठ्यासाठी लागणारे सारण बनवून तयार आहे. आता आपण पराठ्यासाठी लागणारे पीठ भिजवून घेऊ. त्यासाठी इथे मी 4 वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे. तुम्ही गव्हाच्या पिठाच्या ऐवजी मैद्याचा सुद्धा वापर करू शकतात. आता आपण या पिठामध्ये चवीपुरते मीठ, 1 टेबलस्पून तेल टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व पीठ चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आपले तेल सर्व पिठाला चांगल्या प्रकारे लावून घेऊ. सर्व पिठाला तेल चोळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये थोडे थोडे करून पाणी टाकून याचे घट्ट असे पीठ भिजवून घेऊ. याआधीसुद्धा मी कोबीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलवर टाकल्या आहेत. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तुम्ही जाऊन चेक करू शकता. आपले पीठ भिजून झाल्यानंतर आता आपण या पिठाला पुन्हा एकदा तेल लावून हे पीठ 10 मिनिटं सेट होण्यासाठी एका बाजूला ठेवून देऊ. दहा मिनिटांनंतर आता आपले पीठ चांगल्या प्रकारे मुरले आहे. आता आपण हे पीठ पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मळून घेऊ. पीठ चांगल्या प्रकारे मळून झाल्यानंतर आता आपण या पिठातील एक छोटासा गोळा बाजूला काढून घेऊ व हाताच्या मदतीने त्या गोळ्याची एक छोटीशी वाटी बनवून घेऊ. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पिठाची वाटी बनवून झाल्यानंतर आता आपण या वाटीमध्ये बनवून घेतलेले कोबीचे सारण भरून घेणार आहोत. चांगल्या प्रकारे सारण भरून झाल्यानंतर आता आपण बोटाच्या मदतीने हे सारण चांगल्या प्रकारे प्रेस करून दुसऱ्या बोटाने वरच्या साईडला पीठ ओढून घ्यायचे व पीठ चांगल्या प्रकारे बंद करून घ्यायचे. आता आपण या लाटीला पीठ लावून याचा पराठा लाटून घेऊ. पराठा लाटताना खूप जास्त जोरात पराठा लाटू नये. पराठा एकदम हलक्या हाताने मध्यभागी लाटावा जेणेकरून पराठ्याचे काठ फुटणार नाही व तुमचा पराठ्यातील सारण बाहेर येणार नाही.
तुम्ही पाहू शकता आपण कोबीतील सर्व पाणी काढून घेतल्यामुळे आपल्या पराठ्याचे काठ फुटून कोबीचे सारण बाहेर आले नाही. आता आपला कोबीचा पराठा लाटून तयार आहे. आता आपण हा पराठा भाजून घेऊ. पराठा भाजण्यासाठी इथे मी गॅसवर तवा गरम होण्यासाठी ठेवला होता. तवा चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण त्यावर बनवून घेतलेला पराठा टाकून घेऊ. पराठा टाकून झाल्यानंतर आता आपण हा पराठा 2 मिनिटांनंतर पलटी करून घेऊ. पराठा पलटी करून झाल्यानंतर आता आपण या पराठ्याच्या चारही बाजूने तेल सोडून घेऊ. आता आपण हा पराठा दोन्ही बाजूने छान प्रकारे खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आता आपला पराठा दोन्ही बाजूने छान प्रकारे खरपूस असा झाला आहे. आता आपण हा पराठा काढून घेऊ व अशाच प्रकारे आपण संपूर्ण पराठे बनवून घेऊ. गरमागरम कोबीचे पराठे थंड थंड दहीसोबत एकदा नक्की ट्राय करून बघा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या.